नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहकारातील आपले चौथे प्रकरण आहे ते म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960। गेल्या वर्षी आपण 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये अनेक सहकारी संस्थांचा अभ्यास केला होता। त्यावेळी आपण प्रत्येक सहकारी संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार केली जाते असे पाहिले होते। तर आज आपण याच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 याबद्दल सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत। तर याच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 ची पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं की 1904 च्या पहिल्या सहकार कायद्याने भारतात सहकारी चळवळीचा उगम झाला होता। भारतातील सहकारी चळवळ ही सरकार प्रणीत असल्यामुळे म्हणजे सरकारच्या प्रेरणेतून निर्माण झालेली असल्यामुळे ही सहकार चळवळ रुजवण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते। भारतातील सहकारी चळवळ ही एक आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची निर्मिती आहे असं आपल्याला लक्षात येतं। सन 1904 च्या सहकारी कायद्यानुसार फक्त सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आल्या होत्या। तसेच या कायद्यात अनेक दोषही दिसून आले होते। हेच दोष दूर करण्यासाठी 1912 मध्ये भारतातील दुसरा सहकार कायदा संमत करण्यात आला आणि याच 1912 च्या कायद्यानुसार इतरही क्षेत्रामध्ये सहकार संस्था स्थापन करण्यात आल्या। त्याचबरोबर 1919 च्या सहकार सुधारणा कायद्यानुसार सहकार हा विषय केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला होता। त्यानंतर मुंबई सरकारने मुंबई प्रांतासाठी मुंबई सहकार कायदा 1925 हा कायदा पास केला आणि बदलत्या परिस्थितीनुसार याही कायद्यातील तरतुदी अपुऱ्या वाटू लागल्या आणि म्हणूनच 1925 ते 1960 या काळात कायद्यात वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या। अशा वेळी एका परिपूर्ण कायद्याची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर ही कायद्याची गरज ओळखूनच भारत सरकारने 1956 मध्ये नेमलेल्या समितीचा व मुंबई सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल व शिफारशी लक्षात घेऊन 1960 मध्ये नवीन सहकारी कायद्याचे विधेयक 1960 मध्ये मंजूर केले। 1961 मध्ये या कायद्याला मंजुरी मिळाली व 26 जानेवारी 1962 पासून त्याची अंमलबजावणी झाली होती। मात्र हा कायदा 1960 मध्ये पास झाल्यामुळे हाच कायदा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या नावाने ओळखला जातो। 1960 च्या सहकारी कायद्यात आजपर्यंत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत। या कायद्यात 97व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 14 फेब्रुवारी 2013 मध्ये काही नवीन दुरुस्त्याही सुचवण्यात आल्या होत्या। तर आता आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील भांडवल उभारणी याबाबतच्या तरतुदी आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती अभ्यासणार आहोत। तर सहकारी संस्थेची भांडवल उभारणी कशा प्रकारे केली जाते आणि तिची आवश्यकता काय आहे ते आपण अगोदर पाहूया। तर कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं किंवा तो पुढे चालवायचा असेल तर त्यासाठी भांडवलाची आवश्यकता निश्चितच असते। सभासदांच्या आर्थिक हितसंबंधांचं संवर्धन करणे हे सहकारी संस्थेचे एक प्रमुख उद्दिष्ट असते आणि त्याप्रमाणे सहकारी संस्थांनाही आपला व्यवसाय चालवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते। सभासदांना कर्ज पुरवठा करणे असेल, विविध शेती साधनं पुरवणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे यासाठी या सहकारी संस्थांना भांडवलाची आवश्यकता असते आणि म्हणूनच या सहकारी संस्थांना कायद्यातील तरतुदीनुसार भांडवल उभारणी करावी लागते। तसेच या भांडवलाच्या मदतीने सहकारी संस्था आपली उद्दिष्टे साध्य करू शकतात आणि म्हणूनच वित्त म्हणजेच भांडवल हे सहकारी संस्थेचे जीवनदायी रक्त आहे असे मानले जाते। ज्याप्रमाणे मानवी शरीर रक्ताशिवाय चालत नाही त्याप्रमाणे भांडवलाशिवाय कोणतीही संस्था चालू शकत नाही हे आपल्याला नक्कीच लक्षात येतं। तर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे या सहकारी संस्थांची भांडवल उभारणी कशा प्रकारे केली जाते।
सहकारी संस्था आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी पुढील 2 साधनांच्या आधारे भांडवल उभारणी करू शकते. या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर या सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीचे 2 मार्ग म्हणजेच साधने पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपल्याला अंतर्गत मार्ग आणि बाह्य मार्ग असे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची ही 2 साधनं आहेत. एक म्हणजे अंतर्गत साधनं आणि बाह्य साधनं. तर अंतर्गत साधनामध्ये आपल्याला 4 मुद्दे पाहायला मिळत आहेत आणि बाह्य साधनामध्ये आपल्याला 5 मुद्दे पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला अंतर्गत साधनामध्ये एक म्हणजे भाग भांडवल, दुसरा प्रवेश शुल्क, तिसरा आहे राखीव निधी आणि चौथा आहे सभासदांच्या ठेवी. या 4 मुद्द्यांचा समावेश आपल्याला अंतर्गत मार्गामध्ये म्हणजेच अंतर्गत साधनामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर बाह्य साधनांमध्ये किंवा बाह्य मार्गामध्ये एक आहे बिगर सभासदांच्या ठेवी, दुसरा आहे कर्जे व अग्रिम, त्यानंतर तिसरा आहे कर्ज रोख्यांची विक्री, चौथा आहे सरकारी अनुदान व मदत आणि 5वा आहे देणग्या व बक्षिसे. या 5 मार्गांचा समावेश या बाह्य मार्गामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर या अंतर्गत साधनांचा आणि बाह्य साधनांचा विचार करत असताना सुरुवातीला आपण या सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीची अंतर्गत साधनं आपण पाहणार आहोत. सहकारी संस्थेच्या दृष्टीने भांडवल उभारणीची ही अंतर्गत साधने म्हणजेच अंतर्गत मार्ग अतिशय महत्त्वाची असतात. कारण या साधनांद्वारे जमा होणारे भांडवल हे कायमस्वरूपी किंवा दीर्घ मुदतीसाठी जमा होणारे भांडवल असते आणि या मार्गाने उभारलेल्या भांडवलामुळे संस्था स्वावलंबी बनते. त्याचबरोबर या संस्थेला आर्थिक स्थैर्यही या भांडवलामुळे प्राप्त होत असते. त्याचबरोबर या मार्गाने गोळा केलेले भांडवल हे संस्था आपल्या सभासदांकडून गोळा करत असते आणि हे भांडवल जोपर्यंत त्या सभासदांचं सभासदत्व संस्थेमध्ये आहे तोपर्यंत संस्थेने त्यांना परत करणे बंधनकारक नसते. म्हणजे जोपर्यंत ते सभासद आपल्या संस्थेमध्ये आहेत तोपर्यंत त्यांना ते परत करणं हे संस्थेवर बंधनकारक नसतं. हे भांडवल बाह्य मार्गाने जमा होणाऱ्या भांडवलापेक्षा नक्कीच स्वस्त असते आणि म्हणूनच हे भांडवल संस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असलेले आपल्याला पाहायला मिळते. तर या भांडवल उभारणीच्या अंतर्गत साधनांमध्ये जे 4 मार्ग आपण पाहिले होते, 4 साधनं पाहिली होती, तर त्यातल्या एकेका साधनांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर या सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या अंतर्गत साधनातील म्हणजेच अंतर्गत मार्गातील पहिला मार्ग आहे तो म्हणजे भाग भांडवल. भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन असलेले आपल्याला पाहायला मिळते. भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या मालकीचे असते. तर भाग म्हणजे नेमकं काय? तर भाग म्हणजे संस्थेच्या सभासदांचा एकूण भांडवलातील लहानात लहान हिस्सा किंवा अंश होय. सहकारी संस्था जेव्हा अशा भागांची विक्री करून भांडवल जमा करते तेव्हा त्याला भाग भांडवल असे म्हणतात. व्यवसायाच्या स्वरूपानुसार या भागांची दर्शनी किंमत ठरवली जाते. म्हणजे ज्या प्रकारचा व्यवसाय असेल त्या प्रकारानुसार या भागांची किंमत ठरवली जाते. त्याचबरोबर ती किती असावी याबाबत संस्थेच्या पोटनियमामध्येही तरतूद केलेली असते. सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व असते. भाग भांडवलावर सहकारी संस्थेची प्रतिष्ठा ठरत असते. भागधारण करणाऱ्या व्यक्तीलाच आपण भागधारक असे म्हणतो. भाग भांडवल कशा पद्धतीने जमा केले जाईल याविषयीचे नियम उपविधीमध्ये नोंदवलेले असतात. तसेच या उपविधीमध्ये अधिकृत भाग भांडवलाचाही उल्लेख केलेला असतो. आता अधिकृत भाग भांडवल म्हणजे काय? तर सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलाची महत्तम मर्यादा म्हणजेच अधिकृत भाग भांडवल असते. तर हे भाग भांडवल संस्था अस्तित्वात असेपर्यंत संस्थेमध्ये राहत असते. तसेच कोणतीही व्यक्ती सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलाच्या 1/5
किंवा 20,000 रुपयापेक्षा अधिक रकमेचे भागभांडवल खरेदी करू शकत नाही. पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. 1/5 किंवा 5 लाख रुपये असं तिथं उल्लेख आलेला आहे, तर ते चुकून झालेलं आहे. तर त्या ठिकाणी एक दुरुस्ती आहे. हे लक्षात ठेवा की 1/5 किंवा 20,000 रुपयापेक्षा अधिक रकमेचे भागभांडवल एखादा सभासद खरेदी करू शकत नाही. मात्र याला राज्य सरकार, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती अपवाद असतात. परंतु राज्य सरकारही राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसारित करू शकतात आणि कोणत्याही प्रकारच्या संस्थेचे भागभांडवल धारण करण्याची म्हणजेच खरेदी करण्याची मर्यादा ते वाढवू शकतात. तर सभासद हे त्या सहकारी संस्थेचे खरे मालक असतात. ऑब्जेक्टिव्हची विधानं आहेत पहा, लक्षात ठेवा त्या दृष्टीनं. तर सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. सहकारी संस्था या सभासदांना भागाची विक्री करून भांडवल उभारणी करत असतात आणि या भागभांडवलाची विक्री सहकारी संस्थेच्या नियमांनाच अनुसरून केली जाते आणि या पद्धतीनं या सहकारी संस्थेला काही भांडवल हे गोळा होत असतं. यानंतर आपण दुसऱ्या मार्गाकडे जाणार आहोत, ते म्हणजे प्रवेश शुल्क. तर या प्रवेश शुल्काच्या माध्यमातून सहकारी संस्थेला भांडवल कशा प्रकारे गोळा होते हे आपण पाहूया. तर सहकारी संस्था सभासदत्वाचा अर्ज जेव्हा भरून घेतात त्यावेळेला प्रवेश शुल्क आकारतात. या प्रवेश शुल्काच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम अतिशय अल्प असते. हे प्रवेश शुल्क साधारणतः 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत असते. मात्र संस्थेत जितके सभासद असतात त्या प्रमाणात प्रवेश फी जमा होते आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा होत असते आणि हे प्रवेश शुल्क परत करावे लागत नाही आणि यामुळेच सहकारी संस्थेला बिनपरतीचे भांडवल मिळते. या प्रवेश फीची रक्कम स्वतंत्र खात्यात त्यामुळे संस्था जमा करते. काही संस्था ही रक्कम राखीव निधीत जमा करतात, तर काही या रकमेचा वापर काही संस्था कायदेशीर गुंतवणुकीसाठीही करू शकतात. तर अशा प्रकारे प्रवेश शुल्काची रक्कम जरी कमी असली तरीसुद्धा सहकारी संस्थेची सभासद संख्या अमर्यादित असते आणि त्यामुळे याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात भांडवल संस्थेला गोळा होऊ शकते. यानंतर आपण तिसरा मार्ग पाहणार आहोत, तो म्हणजे राखीव निधी. तर या अंतर्गत मार्गातला तिसरा जो प्रकार आहे राखीव निधी, तर हा राखीव निधी म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी नफा होतो. तर या दरवर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यापैकी किमान 1/4 म्हणजेच 25% इतकी रक्कम कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवावी लागते. यालाच राखीव निधी असे म्हणतात. मग हा राखीव निधी का उभा केला जातो? तर सहकारी संस्था आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे निधी उभारत असते. हा राखीव निधी वेगवेगळ्या संस्थेच्या वेगवेगळ्या गरजेनुसार किंवा भविष्य काळासाठी वापरला जातो. राखीव निधीच्या प्रमाणावरच संस्थेचे आर्थिक स्थैर्य अवलंबून असते. ज्या सहकारी संस्थेचा राखीव निधी जास्त असतो ती सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम समजली जाते. थोडक्यात राखीव निधीमुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भक्कम होत असल्यामुळेच या राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे म्हणतात. थोडक्यात या संरक्षक भिंतीमुळे म्हणजेच राखीव निधीमुळे सहकारी संस्थेवर कोणतेही आर्थिक संकट आले तरीसुद्धा सही सलामत त्याच्यातून संस्था बाहेर पडू शकते आणि म्हणूनच या राखीव निधीला संस्थेची संरक्षक भिंत असं म्हटलं जातं. हेही ऑब्जेक्टिव्हचं विधान आहे की राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे म्हणतात. या राखीव निधीचा सर्वसामान्य परिस्थितीत वापर करता येतो. स्वावलंबनाच्या दृष्टीने हा राखीव निधी नक्कीच महत्त्वाचा ठरतो. विशेष म्हणजे या राखीव निधीवर लाभांश किंवा व्याज संस्थेला द्यावं लागत नाही. संस्थेचे राखीव निधीमुळे संस्थेची प्रतिष्ठा वाढते. संस्थेचा विकास आणि विस्तार करण्यासाठी या राखीव निधीचा वापर संस्थेला करता येतो. त्यामुळे नक्कीच संस्थेची प्रगती होते. या राखीव निधीचा वापर संस्थेच्या व्यवसायासाठी करता येतो किंवा
राज्य शासनाने निर्देश करेल त्यानुसार त्याची गुंतवणूक ही करता येते. या राखीव निधीचा दर 1/10 इतका कमी ठरवून देण्याचा अधिकार या सहकार निबंधकाला असतो. राखीव निधीचा वापर खेळते भांडवल म्हणूनही केला जातो. या निधीची गुंतवणूक प्रामुख्याने राज्य किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवीच्या रूपामध्ये केली जाते. काही वेळा सरकारी कर्जरोख्यामध्येही गुंतवणूक केली जाते. थोडक्यात या सहकारी संस्था आपल्या आर्थिक संकटावर मात करता यावी यासाठी असा राखीव निधी उभारत असतात आणि याच्यातूनही या सहकारी संस्थेला खूप मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होत असते. यानंतरचा चौथा जो प्रकार आहे आपला तो म्हणजे सभासदांच्या ठेवी. तर या सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या अंतर्गत मार्गातला शेवटचा जो मुद्दा आहे, शेवटचा मार्ग आहे तो म्हणजे सभासदांच्या ठेवी. तर सभासदांच्या ठेवींच्या माध्यमातून संस्थेला कशा प्रकारे भांडवल उपलब्ध होते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सहकारी संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार ठराविक टक्के व्याज देऊन या सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारत असतात. तर या ठेवी सक्तीच्या असल्यामुळे त्यांचा समावेश या अंतर्गत साधनामध्ये केला जातो. सभासदांकडून अशा सक्तीच्या ठेवी घेऊन सहकारी संस्था भांडवल उभारणी करत असतात. तर या ठेवी पुढील प्रमाणे गोळा केल्या जातात. एक म्हणजे सभासदांना कर्ज देताना त्यांच्या कर्जातून 2.5 ते 10% रक्कम कपात केली जाते आणि ती रक्कम ठेव म्हणून ठेवून घेतली जाते. काही संस्था ही रक्कम ठेव म्हणून ठेवतात तर काही संस्था या ठेवींचे भाग भांडवलामध्ये रूपांतर करत असतात. सहकारी बँका, पतसंस्था, सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारत असतात. त्यानंतर दुसरा एक याच्यातला मार्ग आहे तो म्हणजे काही सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून खरेदी केलेल्या मालाची किंमत भागवताना म्हणजे देत असताना काही विशिष्ट टक्के रक्कम ठेव म्हणून घेतात आणि या ठेवीवर आकर्षक असे व्याज या सभासदांना दिले जाते. संस्थेच्या उपविधीमध्ये अशा ठेवी स्वीकारण्याबाबत नियम दिलेले असतात. सभासदांकडून स्वीकारलेल्या या ठेवींवर अधिक आकर्षक असा व्याजदर दिला जातो आणि अशा ठेवी स्वीकारण्यासाठी या सहकारी संस्थांना निबंधकाकडून परवानगीसुद्धा घ्यावी लागते. म्हणजे थोडक्यात निबंधकाच्या परवानगीशिवाय अशा ठेवी संस्थेला स्वीकारता येत नाहीत. तर या ठिकाणी आपण या सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या अंतर्गत मार्गामध्ये 4 मुद्द्यांचा विचार केला. तो म्हणजे एक भाग भांडवल, दुसरा आहे प्रवेश शुल्क, तिसरा आहे राखीव निधी आणि आत्ताचा पाहिलेला सभासदांच्या ठेवी. तर या ठिकाणी आपण या सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचे अंतर्गत मार्ग पाहिलेले आहेत आणि या सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचे बाह्य मार्ग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.